ही कामगिरीच्या बळावर जेव्हा तुम्ही एकजुटीने येताना मैदानामध्ये तेव्हा काय घडलं जातं याचं चित्र तुम्ही पाहिलं मोठ्या जपाडाच्या मैदानावरती. जे 1,00,000 पारितोषिक असणारी तिसरी ग्रामीण टीम पाहतोय वाडा तालुक्यामधली. SP बिलोशी संघाने चॅलेंजर्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर वैतरणेश्वर चषक जे गातीसकरांचं ती ट्रॉफी जिंकली होती WRSK शिपोंडे संघाने. आणि काल यंगस्टार आपटी संघाने एक जिगरबाज खेळ करताना धनंजय स्पोर्ट्स चिंचगड संघाला मात्र मेगा फायनलमध्ये जरूर पराभूत केला. पण जाऊया मॅचमध्ये. इशारा होतोय गेम इज ऑन. तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट केलेत साहिल खरफणे जो मैदानाच्या आतमध्ये ब्रँड आहे लाखिवलीकरांचा हा खेळाडू. सातत्याने चांगली कामगिरी करणारा हा संघ मागच्या सीझनमध्ये 21 फायनल घेतल्या आणि 21 फायनल जिंकल्यानंतर जी काही रक्कम 25% रक्कम त्यांनी अनाथ आश्रमाला दान स्वरूपात दिले. एक सामाजिक उपक्रम सामाजिक कार्य देखील आई गावदेवी हॅलो हॅलो तर मैदानाच्या आतमध्ये सुरुवात काय केली या फलंदाजाने जो अगदी सडपातल बांध्याचा हा खेळाडू. पण ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने त्याच्या नावाची छाप सोडले टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. अजून एक मोठा फटका आलाय बॅटच्या रडारवरती. चेंडू शतरक्षक केवळ त्या चेंडूकडे पाहत राहील दर्शक बनत राहील आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय सीमा पार. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये त्याला बोलतात शेकवलं आणि संकेतला थोडस त्या ठिकाणी शेकवलं गेलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तयार. काय बॅटिंग करतो हा खेळाडू साहिल खरपडे. धावसंख्या टोटल पाहू शकता 12 धावा. पलटी हिट करण्याचा प्रयत्न केला. सरळ बॅटने मात्र 2 षटकार आले. त्यानंतर मात्र उलटा पुलटा मारण्याचा प्रयत्न केला. तदनंतर सिंगलला महत्त्व दिलं गेलं. एक धाव अंकित केले. दोन्ही बॅटरचा विचार केला तर सध्या आई गावदेवी लाखिवली संघासाठी फुल फॉर्ममध्ये ते दोन्ही बॅटर. ऋतिक गडगला तुम्ही पाहता. हा देखील ज्याने पहिला दिवस गाजवला या मैदानावरती तोच खेळाडू सध्या फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा गोलंदाज तन्मय भांगरे मैदानामध्ये गोलंदाजी. मार्को मथुरी या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. तो देखील एक दर्जेदार खेळाडू आहे. अटॅक केला जातोय आक्रमण केलं जातंय आणि आक्रमण करावंच लागेल. दोन्ही बॅटरना माहीत आहे कारण जेव्हा आपण प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण करू ना तेव्हाच खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती वर्चस्व गाजवू आणि त्याच अनुषंगाने मात्र दोन्ही बॅटर फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. रणसंख्येचा विचार केला ना तर फलकावर क्षेत्ररक्षक बघा अगदी चेंडूने गुंगारा दिला. धावसंख्या टोटल बनले गेले 17 धावा. हो यावेळेस थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटम बॉल मधला संपर्क नाही. चेंडू आणि फळीचा स्पर्श नाही. षटक क्रमांकाचा विचार केला तर पहिले षटक हे मैदानामध्ये संपलं गेलं आहे. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहत आहे. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला ऋतिक गडग जो फलंदाज आपण पाहतोय. 2 षटकामध्ये किती धावा
रचण्याचा प्रयत्न करेन. कारण आई गावदेवी लाखिवलीकरांना माहिती आहे कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली टीम देखील एक दर्जेदार टीम आहे. एक संघ जो ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय, दुसरा संघ देखील ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय. तर एक लेजंड क्रिकेटर, एक जुना जाणता खेळाडू दिलीप लहांगे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आज या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन आपल्याला की सन्मानानं आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. तुमचं देखील प्रथम शब्दफुलाने सहर्ष स्वागत असेल. शेवटचा अंतिम षटक आपण पाहत आहे. बॉलिंग मार्कवर सागर अजून एक युवा प्रतिभा संपन्न असा खेळाडू जो कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली संघाचा बॉलिंग ट्रॅकवरती असेल. रणसंख्याचा विचार केला ना तर 17 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहे. बघूया पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात करेल सागर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. साहिल करपेडेच्या बॅट मधनं आलाय, चेंडूला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. लाजबाब लाखिवलीकरांचा ब्रँड आज सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती चमकतोय. चेंडूला सरळ सीमारेषे बाहेर फरार केलाय, षटकार आलाय. सुनीलजी दाबशे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करेन की या आपण क्रीडा मंचावरती तुमचं देखील आज या मेगा फायनलच्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत असेल. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. पहिल्याच बॉलवर षटकार. हो, यावेळेस अगदी थोडासा शरीरावरती देहेष्टीवरती आदळणारा चेंडू, सिंगलला महत्व दिलं. काही लाजबाब सेन्सिबल क्रिकेट कसं खेळलं जातं ना. या सीझनची पहिली स्पर्धा जिंकली याच पंचक्रोशीमध्ये चेंदवलीचे मैदानावरती कमालीचं प्रदर्शन लाखिवलीकरांनी केलं आणि तदनंतर अनेक स्पर्धांवरती आपल्या टीमचं नाव करलं, आपल्या गावाचं नाव करलं. तो संघ आपण पाहतो आई गावदेवी लाखिवली संघ. दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली. ही टीम देखील तेवढीच ताकदवान टीम आहे. ती देखील या ठिकाणी विजय मिळवण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पण रोखावं लागेल, कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखावं लागेल. 24 धावा फलकावरती झाल्यात. यावेळेस लोअर फुल टॉस टाकला गेला. चेंडूला केवळ दिशा देण्याचं काम ऋतिक गडकने केलंय. चेंडू येतो सीमा पार, फ्लॅट 6, षटकार आलाय. 6 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, अगदी लोअर फुल टॉस टाकला गेला. चेंडूला केवळ मनगटाच्या साहाय्याने वळवलं आणि चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार केला. 6 धावा आल्या. 30 धावा फलकावरती. हो, अजून एक बॅट मात्र जोरदार फिरली गेली या बॉलवरती. बॅटम बॉल मधला संपर्क नाही. चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल, एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघाचा विचार केला ना तर दोन्ही संघांनी पहिल्या दिवसामध्ये आदिवासी समाज एक गाव या फॉर्मॅटमध्ये कमालीचं प्रदर्शन केलं. 14 संघांच्या गर्दीमधून हे 2 संघ पुढे आले आणि ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. अंतिम गटातला तो सामना. यावेळेस सागर भरकटला गेलाय. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग करताना उजव्या एसटीचा बाहेरचा जाणारा चेंडू फलंदाज त्या ठिकाणी खेळता आला नाही, पण पंचाने मात्र इशारा केला इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त रन मिळेल. 31 रन, 31 धावा फलकावरती आपण पाहू शकता. अजून एक चेंडू हाताला गेला, तो देखील वाईड बॉलचा इशारा आलाय. थोडंसं प्रेशराईज वाटतोय हा खेळाडू. प्रेशर दडपण थोडंसं मनामध्ये पाहायला मिळतंय, पण ते दडपण जुगारावं लागेल सागर याला. कारण आतापर्यंत धावांची लयलूट केलंय ते आई गावदेवी लाखिवलीकरांनी. का आम्ही नाणेफेक जिंकून बॅटिंग स्वीकारली याचं प्रात्यक्षिक. यावेळेस शरीरावरती वेध घेणारा चेंडू, सिंगलला महत्व दिलं गेलंय. लेग बायच्या माध्यमातून 1 धाव अंकित केली जाईल. 1 धाव अर्जित केली, 1 धाव परिपूर्ण केल्यानंतर टीमची रणसंख्या 33 या धावसंख्येवरती गेले. अजूनही एकही गडी बाद करता आला नाही कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली संघाला. लाजबाब शानदार कामगिरी करताना दोन्ही बॅटर आपण पाहत आहे, साहिल आणि त्यांच्या साथीला ऋतिक गडक आपण पाहत आहे. दोन्ही बॅटर
यावेळेस बुद्धीचा आणि चातुर्याचा वापर करताना थोडासा धीम्या गतीचा बॉल हाताला गेला, अंतिम बॉल आणि षटक क्रमांक संपला गेलाय. दुसरा 2 षटकाचा खेळ संपला गेला. पहिलं सत्र संपलं गेलं. पूर्वार्धात चा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आणि धावा या फलकावरती झाल्या 33 धावा. 34 धावांचं टार्गेट असेल कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली संघाला. तोपर्यंत या ऐकूयात एक मधुर गीत आणि त्यानंतर पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये बघूयात या खेळाडूंना. काय जबरदस्त बॅटिंग केली साहिल खरपडे आणि ऋतिक गडक या दोन बॅटरने. आणि याच दोन फलंदाजांच्या झुंजार कामगिरीच्या बळावर तब्बल 33 धावा 2 षटकामध्ये ठोकल्या गेल्या आणि 34 धावांचं आव्हान दिलंय कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाली संघाला. एक टीम जर आपण पाहाल तर शहापूर तालुक्यामधून बिलॉंग करणारी टीम जी कसारा खर्डी परिसरामधली टीम आपल्याला पाहायला मिळते, जे उत्तरार्धात बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळेल. तर दुसरा संघ आपण पाहतोय भिवंडी तालुक्यामधून बिलॉंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आईगाव देवी लाखिवली. काय घडेल काय बिघडेल हे जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण समोरच्या संघाला देखील कमी लेखून जमणार नाही ही माहिती आईगाव देवी लाखिवली संघाला, कारण ते देखील या मॅचमध्ये विजय मिळवण्यासाठीच उतरलेत. तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये एक चांगली रणनीती चांगली स्ट्रॅटेजी तयार करावी लागेल. एक खूप सुंदर कामगिरी करावी लागेल सेकंड इनिंगमध्ये. सलामीची जोडी जाईल जे आक्रमक 2 बॅटर तन्मय भांगरेसारखा जो मथुरी या नावाने प्रसिद्ध आहे तो खेळाडू देखील दर्जेदार खेळाडू आहे. त्याचा देखील खेळ अप्रतिमरित्या या मैदानावरती झाला आहे. त्याच्यावरती खास करणं जबाबदारी असेल, अजयवरती जबाबदारी असेल. आणि जर का हा सामना जिंकायचा असेल ना तर 12 चेंडूमध्ये 34 धावा ह्या बनवाव्या लागतील. पण आज ओपन एक गाव एक फॉर्मॅटमध्ये अनेक मातब्बर संघ तुम्हाला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना असेल ओपन गाव एक फॉर्मॅटमधला. सुनील प्रतिष्ठान मायू 11 धामणगाव. तर सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. 12 चेंडूमध्ये 34 धावांचं आव्हान घेत आघाडीचे 2 बॅटर हे मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. तर सलामीची जोडी दांडी संघाचा थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल. तर सलामीची जोडी आपण पाहतोय तन्मय भांगरे आणि हरिण इकडे हे दोन्ही बॅटर आपण पाहू शकता मैदानामध्ये. खूप सुंदर कामगिरी करायचे. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहाल तर रोशनला तुम्ही पाहताय. रोशन बॉलिंग ट्रॅकवरती रोशन जनाडे बॉलिंग मार्कवर. यावेळेस फुलरलेनचा चेंडू फाईन लेगकडे चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल, कारण आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाचे. आणि येस या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय.
ज्याने रिव्ह्यू घेतला गेला आहे, कारण दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू दिला जाईल आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने उंबरमाली संघाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतला आहे. येस, हाय फॅक्टर चेक केला जाईल ओम साई मूवीजच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी. तर उंबरमाली संघाचा जो रिव्ह्यू या ठिकाणी लॉस झालाय. जाऊया मैदानामध्ये. हा बॉल शावलेस अगदी जर आपण पाहाल ना तर निश्चितच मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार कामगिरी करायची आहे. साहिल ने काय बॅटिंग केली. रोशन जनाटे देखील सुरुवात झकास केले बॉलिंग करताना. आत्तापर्यंत धावा लागल्या गेल्या त्या 4 धावा. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. इथे मात्र संधी आहे झेल पकडण्यासाठी. ओ हो हो, लाजबाब जबरदस्त एफर्ट होता झेल घेण्यासाठी. मेगा स्क्रीनवरती आपण जरूर रिप्लेच्या माध्यमातून बघूयात. बघा, चेंडूला हवेमध्ये फ्लाय केलं, मिस टायमिंग शॉट. त्यानंतर झेल घेण्यासाठी अफाट प्रयत्न केले, पण अगदी कठीण होता झेल. प्रयत्न खूप चांगले झाले. क्षेत्ररक्षण फॉर्मॅटमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल या ठिकाणी. रोशन पुन्हा एकदा तयार. 6 धावा. हा बॉल शावलेस आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केला. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. पंचांनी वाईड करार केला. टीमची रणसंख्या टोटल बनली गेले ती 7 या धावसंख्येवरती. लक्ष मोठं आहे. तब्बल 34 धावांचा लक्ष्य चा पाठलाग करायचा आहे. 7 धावा बनल्या गेल्यात. अजून एक चांगला चेंडू हाताला गेलाय. वेगवान प्रतीचा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय रोशन जनाडे. दर्जेदार डॉट बॉल. तन्मय भांगरे ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं पहिला दिवस गाजवला, आज मात्र थोडासा संघर्ष करताना, स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय या मैदानामध्ये. चेंडूला दिशा दिली. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्यासाठी जबरदस्त प्रयत्न झाला. धावसंख्या मात्र या ठिकाणी मी म्हणेन धावसंख्या टोटल बनली गेले. वेगाने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10 या धावसंख्येवरती. 10 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. षटक क्रमांक संपला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. 10 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही येणारी 6 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता असेल. जे नवीन संघ या ठिकाणी उपस्थित झाले असतील ओपन एक गाव एक फॉर्मॅटमधले, रिपोर्टिंग करा. आलेल्या तमाम क्रीडा रसिक राजांचं उपस्थित सर्व खेळाडू मान्यवर आणि ग्रामस्थांचं या मैदानावरती मी सचिन समालोचक वाडा सर्वांचं हृदयाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करतोय. आज तुम्हाला खऱ्या अर्थानं जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळेल, कारण रथी महारथी खेळाडू आजच्या दिवसामध्ये या कांबारे क्रीडानगरीमध्ये या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील. अनेक दिग्गज संघ, अनेक व्यावसायिक खेळाडू. तर यस, आपण पाहतोय अजित पवार जे समालोचक आहेत त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल या क्रीडा मंचाच्या माध्यमातून. आपण पाहतोय कांबारे कमिटीच्या वतीने. वेलकम अजित, तुझं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मैदानामध्ये. यावेळेस थोडासा चेंडूला फाईन लेगकडे काढायचं होतं आणि पहिली विकेट जी पडली गेले, पहिल्या विकेटचं पतंग पाहायला मिळेल. येस, आपण पाहतोय केल्टनचा गोड आवाज अजित पवार यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन मेजर नरेश घाटाल यांना की आपण अजित पवार यांचं यथोचित स्वागत सन्मान या मुख्य क्रीडा मंचावरती करायचं आहे. कॉमेंटेटर अजित पवार या ठिकाणी उपस्थित झालेत. केल्टनचा हा गोड आवाज आपण पाहतोय. अनेक स्पर्धांमध्ये आपण
अजित पवार यांचा आवाज ऐकत असतो. तेच उत्कृष्ट समालोचक अजित पवार यांचं यथोचित स्वागत सन्मान होत आहे. थोडासा संकटामध्ये सापडला गेलाय उंबरमाली टीम. हा बॉल शाबलीस लाजबाब शानदार जबरदस्त चेंडू हाताला गेला. तेवढाच चांगल्या पद्धतीने चेंडूला ट्रॅव्हल गेलाय. धावांची गती जर पाहिली ना तर धावसंख्या टोटल बनल्या गेल्यात ना 12 या धावसंख्येवर 34 धावांचा पल्ला हा गाठायचा आहे. यस, आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता सन्मान चिन्ह स्पॉन्सर केले गेले ते यतीजी गोरे साहेब आपण पाहतोय. त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, वाडा तालुका अध्यक्ष या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्याचं देखील शब्दफुलाने स्वागत. प्रेक्षकांकरिता त्यांच्या माध्यमातून 4 दिवस पारितोषिक लागलं होतं. आज देखील मेगा फायनलच्या दिवसामध्ये प्रेक्षकांकरिता पारितोषिक लागेल नो डाऊट. कारण आजचा दिवस आज पण यस आज देखील सीमारेषेच्या पलीकडे जर माझ्या क्रीडा रसिक राजाने झेल पकडला ना तर यतीजी गोरे साहेबांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. फक्त प्रेक्षकांसाठी असेल, खेळाडूंना नाही आहे. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहत आहे. जे प्रेक्षक उशिराने या स्पर्धेकरिता जोडले गेले ते या मैदानावरती आणि ओमसाई मूव्हीजच्या माध्यमातून जो ऑनलाईन प्रेक्षक जोडला गेलाय ना उशिराने, त्यांच्या माहितीकरिता जरूर सांगेन. जी मॅच सध्या आपण पाहत आहे ना आदिवासी समाज एक गाव एक फॉर्मॅटमध्ये, जो गुरुवार दिनांक 29 जानेवारीचा हा गट होता, त्यामधला हा अंतिम गटाचा सामना आणि त्यामध्ये विजय संपादन केला आहे तो आई गावदेवी लाखिवली संघ. 19 धावांनी मात्र या संघाने विजय हासिल केला आहे. पण यानंतर होणारी मॅच तुमच्या भेटीला येईल. आज अनेक मातब्बर संघ तुम्हाला या मैदानामध्ये खेळताना दिसतील. दांडी संघ, त्यांच्या विपक्षामध्ये धामणगाव, कांबारी 11 टीम आपण यायचं आहे. कांबारी 11 टीम आपण लवकर यायचं आहे. एक चांगलं वातावरण, सुंदरशा वातावरणामध्ये, रोमांचक आणि उत्खंडवर्धक वातावरणामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला, नाणेफेकीसाठी लवकरात लवकर आपण यायचं आहे. कांबारी 11 टीम धन्यवाद सचिन नांगरे सर. जाऊया टॉसकडे. एका बाजूला जर आपण पाहिलं कांबारे 11 आणि त्याच्या विपक्षात टीम लाखिवली बी. टॉस आपण करूयात आणि 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीम लक्षात घ्या, 3 ओव्हरची मॅच असेल. लाखिवली बी कॅप्टन या पण लगेचच. जो काही फॉर्मॅट आहे तो इथे आपल्याला समजावून दिला जाईल. कॅप्टन आपण या लवकरात लवकर. टीम लाखिवली बी आणि कांबारे 11 दुसऱ्या दिवसा